नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आपण हे ऊस तुटून गेल्यानंतर आहे ना, ट्रॅक्टरने मुगडून घेतलं. म्हणजे अगोदर म्हणजे ती सरी जी आपण सरी फोडलेली होती ना, ती थोडीशी अशी साफ झाल्यासारखं झालं. नंतर मग आपण ट्रॅक्टरनीच आहे ना एक पाळी घालून घेतली. आणि आत्ता डबल आहे ना बारीक असं गवत उठलेलं आहे, तसं मोठं मोठं पण आहे. ऊसाच्या सरीमध्ये आहे ना ते काळं खुरपून घ्यायचं आहे. म्हणजे पण आहे ना ते बारीक इरडा उठला होता डबल अजून, म्हणजे बारीक तण. त्याच्यामुळे आहे ना बैलाची पाळी आपण अजून एक घालून घेतलेले आता सध्या. तर आपलं हे ऊसाचं रान पाण्याला आलेलं आहे, पण 3-4 दिवस आपण मुद्दाम होऊन लेट केलेलं आहे. कारण काय होतं, अर्ध्याच्या पुढे ना पाणी चांगलं साठून राहतं. त्याच्यामुळं काय होतं, जर का पाळी घातलं तर जे बारीक गवत जे उठलेलं आहे, जास्त करून शिपीचं आहे, तर ते तसंच चिटकलं जातं. डबल त्याला मुळ्या फुटू शकतात. त्याच्यामुळे ना मुद्दाम थोडंसं 3-4 दिवस पाण्याला लेट केलेलं आहे. आणि बघा असल्या उन्हाच्या कडाकडात आहे ना पाळी जी पडलेली आपली, आणि रान पण चांगलं पाण्याला आलेलं आहे. त्याच्यामुळं जे बारीक गवत आहे ना ते पूर्ण सगळं जळलं जाईल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.